कमीत कमी 1 लाख मतांनी सुनेत्राबाईंनी निवडून येणार आहेत। बारामतीकरांना म्हणायचं मी कामाचा माणूस आहे। अरे कामाचा माणूस आहे, कसला कामाचा माणूस आहे? लोकांच्या घरावर बुलडोजर चालवतोय तू। अहो त्यांच्या घराण्यात त्यांचीच भांडत ती अख्खं घरदार एका बगलं झालंय, दादा एका बगलं झाल्यात। पण ह्यांचा प्रश्न कधी मांडला नाही। या लोकांचा प्रश्न, ही माणसं नाहीत का? ही फक्त मतदार म्हणूनच वापरायच्यात का? 550च्या वर मराठा समाज या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये फॉर्म भरणार आहे। घड्याळाला मतदान करा, घड्याळाला मतदान कोण करणार नाही? घड्याळाला मतदान। सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। महाराष्ट्रामध्ये देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होतोय आणि आता महाराष्ट्रामध्ये सर्वात हॉट मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा। कारण इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना होतोय। एका बाजूला खासदार सुप्रिया सुळे तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणूक लढणार आहेत। आता हे झालं राजकीय, मात्र जे लोक मतदान करणार आहेत ते म्हणजे बारामतीकर। या बारामतीकरांना एकंदरीत या पवार विरुद्ध पवार लढाईविरुद्ध बद्दल काय वाटतंय हे आज जाणून घेणार आहोत। चला तर मग। विकास हा अजितदादांनी त्यांच्या ताकदीवर केलेला आहे, त्यांच्या स्वतःच्या कलागुणावर केलेला आहे आणि अर्थ खात्यातून ते पैसे जास्तीत जास्त कसे आपल्या मतदारसंघात ह्या त्यांच्या कलेमुळे हा झालेला आहे। विषय असा आहे की अजितदादा येण्यापूर्वी झालेला विकास बघितला तर तसा काहीच नाही आहे। MIDC सोडली तर बाकी सगळा विकास हा रेग्युलरच होतं, पण दादांनी आपल्या हिमतीवर जो विकास केला तो विकास खंडित होऊ नये म्हणून जे प्रक्रियेत जी लोक आहेत सत्तेत विकासात, त्या विकासाच्या पुरुषाची साथ धरायची म्हणून पुढचं आपण बघू। आता काय दादा की ताई? हे जवळजवळ कमीत कमी 1 लाख मतांनी सुनेत्राबाईंनी निवडून येणार आहेत। अहो त्यांच्या घराण्यात त्यांचीच भांडत ती अख्खं घरदार एका बगलं झालंय, दादा एका बगलं झाल्यात। कोण तुम्ही ते TV बघितलंय तिशी परवा इथं गावात सगळे त्यांनी काय सांगितलं, आम्ही सगळी घरदार एका बगलेला आणि दादा एका बगलेला। मग गाववाल्यांनी काय करायचं सांगा माऊली? लोकसभाचा 23 लाख मतदारसंघ आहे, त्यातली 4.5 लाख लोकसंख्या SC STची आहेत। ह्या मतदारसंघामध्ये OBC धनगर माळी समाज ह्यांचा धरलं तर साधारणपणे 8.5 लाख लोकसंख्या आहे। पण ह्यांचा विचार कोण करणार? मग हे लोक कोणाचा विचार करणार? हा लोक आता जे लोक ह्यांचा विचार जे करणार आहेत त्यांचा ती विचार करणार आहे। या MIDC मध्ये तुम्ही बघितलं तर 6-6 हजार रुपयावर ही माणसं कामं करतात। ह्यांच्यासाठी सुप्रियाताईंना आज संसद रत्न भेटलेला आहे, पण कधीही ह्या लोकांचा, ह्या अनुसूचित जातीच्या लोकांचा प्रश्न कधी मांडला नाही। ही माणसं नाहीत का? ही फक्त मतदार म्हणूनच वापरायच्यात का? परवा दिवशी त्यांनी निरावागजमध्ये सांगितलं की मी मोक्यातला आरोपी सोडवला। अहो बारामतीत अल्पसंख्याक OBC अनुसूचित जाती भटक्या जमाती ह्या लोकांना मोका लावा, तडीपार करा, ह्याच्यावर गुन्हा दाखल करा, ह्याला तडीपार करू नका। आणि आपल्या जवळचा कुणी जर असेल जवळचा समजा आहे कार्यकर्ता तर त्याला छोटासा विषय झाला तर त्याला दवाखान्यात भेटायला जातात, पण एक OBC अल्पसंख्याक समाजाच्या माणसावर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्याची कधी विचारपूस करणार नाही आणि नंतर सगळं लोकांची घरं तोडायची, बेकायदेशीर कामं करायची, कोणाला विचारायचं नाही आणि परत सगळं केल्यानंतर अन्याय अत्याचार केल्यानंतर बारामतीकरांना म्हणायचं मी कामाचा माणूस आहे। अरे कामाचा माणूस आहे, कसला कामाचा माणूस आहे? लोकांच्या घरावर बुलडोजर चालवतोय तू। आता बारामतीकर म्हणून आम्ही काय सांगणार? त्यांची चुलत पुतण्यांची दोघं एकत्र निवडणूक लढायची। आता त्यांची निवडणूक जर दोघं उभं राहत असतील, घरातली 2 माणसं, तर जनसामान्यांना कोणाला मतदान करायचा हा मोठा पेच आहे। त्याच्यामध्ये स्पष्टपणे आम्ही सांगू शकत नाही आम्ही ह्याला मतदान करू। पण विकासाची गंगा म्हणलं तर अजित पवार ही विकासाची गंगा आहे, त्याच्यामुळे अजित पवारला मतदान करणं कधी योग्य ठरलं। आज इतकी वर्ष झाली राजकारणाची ज्यावेळेस सुरुवात होती त्या अगोदरची बारामती आणि ज्यावेळेस पवारसाहेब हे राजकारणात आले त्यानंतरची बारामती। इथल्या सहकारी संस्था जे सहकार मुरवण्याचं जे काम आहे, जे महाराष्ट्रभर सहकार क्षेत्र उभं केलं माननीय यशवंतराव चव्हाणांनी, त्यांच्यानंतरनं ते तेवढ ठेवण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं। आज सहकारी कारखाने असतील, सहकारी क्षेत्रातले बाजार समिती असतील, हे सगळ्या संस्था उभ्या करण्याचं काम किंवा बारामतीत आलेली कंपनी देखील हे सगळं पवारसाहेबांनी इथं उभं केलं। योग्य उमेदवार मला अजितदादा पवारच वाटत आहेत, कारण त्यांनी म्हणजे हे गटाच्या बाहेर पडून का होईना पण प्रगती केली आहे, काहीतरी पाऊल उचललं आहे बारामतीसाठी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा पवार पुढे काहीतरी करू शकतात, बारामतीसाठी अजून विकास घडवू शकतात आणि अजून काहीतरी पाऊलं उचलून बारामतीचा ह्याच्यापेक्षा अजून जास्त विकास करू शकतात। आपण बस स्टँड पण त्यांनी एवढं अपडेट केलं आहे
परत म्हणजे सगळ्या सोयीसुविधा इथेच उपलब्ध आहेत किंवा बारामती म्हणजे बारामती जे MIDC वगैरे जेवढा विकास होतो तेवढा अजून कुठल्याच तालुक्याचा विकास मला नाही वाटत आत्तापर्यंत झाला असेल एवढं. आमचे जे माननीय खासदार आहेत सुप्रियाताई सुळे यांचं जे काम आहे ते संसदेत आहे आणि ते संसदेत त्यांनी त्यांची भूमिका चांगल्या प्रकारे बजावलेली आहे. जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्न मांडलेले आहेत सर्वसामान्यांचे आणि त्यांना महान संसदरत्न हा पुरस्कार भेटलेला आहे. तो महान संसदरत्न पुरस्कार 543 खासदारातून त्यांना भेटलेला आहे. म्हणजे त्यांचं काम बोलतंय, काय बोलतंय त्यांचं काम बोलतंय. जनसामान्यांचे त्यांनी तिथे प्रश्न मांडलेले आहेत आणि त्याला वाचा फोडलेले आहे. नाही वातावरण काय नाही, सुनेत्राताई 3 लाख मतांनी निवडून येणार आहे. त्याच्यामुळे वातावरण लोकसभा निवडणूक ही भावनिकता आणि पवार घराण्यातली नाही, ही देशाची निवडणूक आहे आणि आम्ही देश म्हणून या निवडणुकीचा विचार करतो. विचार करता पण हर्षवर्धन पाटलांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे. नाही काय आमची पक्षश्रेष्ठी आजच त्यांची मला वाटते थोड्या वेळापूर्वी सागर बंगल्यावरती देवेंद्रजींची भेट झाली आणि तो वाद मिटून झाली. पुरंदरचा विषय आहे आणि एकंदरीत बारामतीतली जनता बघा मी तुम्हाला सांगितलं ना की सुनेत्राताई 3 लाख मतांनी निवडून येणार आहेत. त्याच्यामुळे हे आमच्या अंतर्गत वाद आहेत ते मिटून जातील. काय नाही सुप्रियाताईंनाच निवडून देणार आम्ही पण. का काय पवार साहेब आहेत ते शेवटी. आज बाहेर गेले राज्य सोडून तर पवारांचं नाव घेतल्याशिवाय काहीच चालत नाही ना. ओळख साहेबांची आहे ना, त्यामुळे सुप्रियाताईच. आज विकास कोणी केला आहे आणि पवारांचं ते म्हणले की श्रीनिवास बापू म्हणले की पवार साहेबांचं उपकार आहेत. तर मग 50 वर्ष झालं जनतेने साथच दिली ना, पवार साहेबांना साथच दिली ना. मग आता दादा पण 30-35 वर्ष झालं काम करतात. दादा पण खूप वर्ष झालं काम करतात. साहेबांचा उपकार होतो, साहेबांना सगळ्यांनी साथच दिली आत्तापर्यंत. म्हणजे ताईंना पण एका शब्दावर सगळ्यांनीच मतदान केलं 3 पंचवार्षिक. साहेब तर कायम पिढ्यानपिढ्या आम्ही मतदानच करतोय. मग ते आम्ही पण उपकाराची परतफेड जनतेने पण केलेली आहे ना साहेबांचं उपकाराचं. आता बापूंचं कसं राजकीय कधीच काम नाही. आता त्यांचं वैयक्तिक काय त्यांना मान्य नसेल म्हणून ते आले तिथं बोलले, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु काम त्यांचं काहीच नाही. काम दादांचं आहे, काम सुनेत्रा वहिनींचं आहे. सुप्रियाताई ना आता ते आमचं पहिल्यापासूनच तीच आहे. हा आता ही गेल्यात भाजी मजदी म्हणून नाही तर पहिले ती तिकडंच होत त्यांनाच वाचायचं पण आता नाही, आता इकडेच आहे. दादा तर म्हणतात मी कामं केली सगळी. दादांनी काय केलं आमची काम. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कालपर्यंत आम्ही ज्या विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्यातून सगळी माहिती घेतली. साधारणतः 550च्या वर मराठा समाज या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये फॉर्म भरणार आहेत. त्यामुळं उद्या ननंद भाऊजाईची इथं जी लढाई आहे ती यशस्वी होईल का नाही ते आज आम्ही साशंक आहोत त्याबद्दल. पहिल्यापासून शरद पवारांची मुलगी असल्यामुळे त्यांना मान्यता जास्त आहे. दादांच्या पत्नी पण इकडे उभं राहणार असं दिसतंय सध्या. नाही दादाचा आपला कधी परिचय झाला नाही, त्याच्यामुळे काय त्याचा विषयच नाही एवढा. ॲक्च्युली कसं आहे माहिती, जुनी पिढी नाहीच पाहिजे आता, नवीनच पिढी पाहिजे आता ना. जुन्या पिढीचं काय आता नवीन पिढीची सुधारणा होईल तसं ती चालूच राहणार ना. आता नवीन पिढीमध्ये नेमकं कोणाचं म्हणतो आता कोणी जर नशिबात आता काय ते सांगू शकत नाही आपण. पण गावात काय वातावरण, गावात चाललं तर चाललंय सुप्रियाताईचं चाललंय.